मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील गणेश गल्लीमध्ये आणि तिथल्या या मुंबईच्या राजाचं आज आपण दर्शन घेतलेलं आहे। तुम्ही बघताय माझ्या मागे एक भव्य मूर्ती उभी आहे। 22 फुटाची ही मूर्ती आहे आणि तामिळनाडूतील रामेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे आणि त्या गोष्टीला अनुसरून तिथल्या मूर्तीची स्थापना इथे करण्यात आलेली आहे। आणि या वर्षीचं हे मंडळाचं 98वं वर्ष आहे, त्यामुळे ह्या मंडळाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि इथे तुम्ही बघताय भाविकांची अलोट गर्दी इथे उसळलेली आहे। तेव्हा या मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊन सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, त्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। माझं नाव रसिका मेहेंदळे बेडेकर। बरं ताई, तू काय सांगशील त्यावेळच्या आठवणी गणेशोत्सवातल्या, किंवा काय सांगशील, किंवा केदार आणि किंवा तुझा एखादा कुठला असा प्रसंग बालपणातला अगदी गणेशोत्सवातला जो इथे आवर्जून सांगावं असं वाटतं? खरं ना, हे डेकोरेशन उभं करणं हे इतकं आनंददायी असायचं। म्हणजे माझी काकू ही आम्हाला एक क्लू द्यायची किंवा आयडिया द्यायची आणि मग ते आम्ही उभं करायचं आणि त्याच्यात आम्ही सगळ्यांचा त्याच्यात सहभाग असायचा। त्यामुळे खूप मजा येते ह्या, म्हणजे प्रत्येक फोटोशी निगडीत आठवण आहे। म्हणजे तो ग्रंथ मी जो म्हटलं त्याच्यात मी हाताने अथर्वशीर्ष लिहिलं होतं, दीपमाळ केली होती, त्याच्यासाठी आम्ही युरेका फोप्सचं मशीन वापरून त्यावेळेला पेंट केलं होतं। आम्ही कलर करतो आणि लाईट ट्रिप झाला। अच्छा। आणि मी आणि माझा मित्र ह्यांना एवढ्या शिव्या पडल्या, तुम्ही काय करताय, उद्या गणपती आला आणि तुम्ही काय करताय, आता लाईट कधी आणू परत आता। इथपासून आम्ही पूर्ण एन्जॉय केलं। पण ह्याच तर आठवणी असतात ना, तर मग आठवणी म्हणजे काय असतात ना? आमची काल महाआरती झाली, जवळजवळ 1.5 तास आम्ही गायन करतो। ओके। खूप म्हणजे डफली बोंगो वगैरे सगळी साधनं वापरून जवळजवळ 30 जण ह्या खोलीमध्ये आरती करतो आम्ही। तुम्ही काय आज यावर्षी बाप्पाकडे मागणं मागाल? मी असं म्हणेन की अर्थात आनंद आणि आरोग्य हे तर निरामय आयुष्य सगळ्यांना मिळू दे, स्क्रीन टाइम कमी होऊ दे आणि वास्तव जगातनं म्हणजे प्रत्यक्ष भेटीगाठी आणि संवाद वाढू दे। वा, खूप सुंदर, काय मस्त, खूप सुंदर बोलली असतो ताई। आणि ह्या फार गरजेचे आत्ताच्या काळामध्ये। माहेरच्या गप्पा तर झालेल्या आहेत, पण आता आपल्या ह्याच परिवारातल्या ताई इथे आलेल्या आहेत, त्यांच्यावर आपण एक खेळ खेळणार आहोत। तर मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे, ते वाक्य तुम्ही पटापटा बोलून दाखवायचे, पण वेगवेगळ्या मूडमध्ये। अत्यंत सोपं वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला। लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला। हे वाक्य ना, हे वाक्य लाजत बोलायचं। बरं, भाऊजी तर मागेच उभे आहेत, म्हणजे जास्त लाजायला पाहिजे। अहो, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला। सांगा ना लाजायला ताईला। आता लाज ना। ऐकते नवऱ्याचं। बरं, हे लाजताना पण ओढून सांगतायत। अहो, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला। ताई, आता हेच वाक्य, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला, हे वाक्य गादगाद बोलायचं। लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला। लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला। चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला। क्या बात आहे। हो 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 हो, हे वाक्य हसत बोलायचंय, हसत। हा, अरे बापरे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला। त्या बात, एकदा जोरदार टाळ्या। तिन्ही ताईंनी खूप उत्तम सादरीकरण केले, त्यामुळे तिन्ही ताईंना मिळून आम्ही हा आमच्या 16 सख्यांचा कडून हा प्रसाद तुम्हाला देत आहोत। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आज बाप्पा इथे आहे, तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेऊन सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा।
हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. म्हणजे तुम्हाला पालीगावच्या बल्लाळेश्वरची गोष्ट माहिती आहे का? हा नसेल तर मी तुम्हाला सांगतो. ती गोष्ट अशी आहे की पालीगावामध्ये एक मोठी व्यक्ती राहत होती जी फार मोठी व्यावसायिक होती आणि त्या व्यक्तीला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं बल्लाळ. पण हा बल्लाळ आहे ना, हा लहानपणापासून गणपती बाप्पाचा फार मोठा भक्त होता आणि त्या भक्तीत हरवल्यामुळे त्याचं व्यवसायाकडे दुर्लक्ष होत होतं. ही गोष्ट त्याच्या वडिलांना खटकली आणि म्हणून त्यांनी बल्लाळला घरात कोंडून ठेवलं. पण आपल्या भक्ताला सोडवण्यासाठी साक्षात गणपती बाप्पा तिथे एका ब्राह्मणाच्या वेशात अवतरले आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या भक्ताचं नाव घेतलं आणि बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. आणि आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये 13 ताई सहभागी झालेल्या आहेत. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हसली ती फसली. हसली ती फसली. अच्छा एवढंच करणार आहे. बरं, हा तर खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य करायचंय आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. जी ताई हसेल, हलेल आणि डोळे मिचकवेल ती ताई बाद. नुसती अशी जरी उभी राहिली तरी सुद्धा ती बाद. नजर खाली असेल तरी सुद्धा ती बाद. चला सगळे तयार आहेत? गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. आता बघूया कुठली ताई बाद होते ते. अरे बापरे. अरे अरे हल्ली आणि फसली ताई बाद झालेली आहे. ताई तू बघू शकते. ताई डोळे मिचकले. हसली आणि फसली ताई बसू शकते तिथं. व्हेरी गुड. आणि आता बघूया कोण. ही पण ताई हसली आणि बाद झालेली. ताई ती बसू शकते तू पण. ठीक आहे. हसली ती फसली. आपल्या पहिल्या खेळामधून 10 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे मी नाही हारणार. ठीक आहे. आता हा खेळ असा आहे की संगीत सुरू होईल. त्या संगीत सुरू झाल्यानंतर मी तुमच्या या 10 ताईंपैकी एका ताईकडे मी हा हार देणार आहे. तो हार दिल्यानंतर लगेच त्या ताईंनी समोरच्या ताईंपैकी कोणालाही जे तुम्हाला जे वाटतं की ही ताई बाद झाली पाहिजे, हा त्या ताईच्या हातामध्ये हार द्यायचा आहे. पण देताना नाचत नाचत जायचं आणि ज्या ताईच्या हातामध्ये हार असताना संगीत थांबेल ती ताई बाद होणार आहे. चला सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. आणि या ताईच्या हातामध्ये हार होता, त्यामुळे ताई तू बाद झालेली आहे. तू बसू शकते. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. मामा आयलो, आम्ही खाली बनवले पिलो, मामा आयलो, आम्ही खाली बनवले पिलो.
3 ताई बाद झालेत आणि आता 2 ताई आहेत. बघूया म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. पूरी जरा हळू 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 चाल, ए पूरी जरा. एक मिनिट, काहीतरी झालेलं. हा काय झालं, काय झालं ताई? मार दिली, मी हरणार नाही. इथे 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 इथे. आणि निर्णय असा आहे की बाद झालेली ताई आहे ती आहे ही ताई, कारण हातात द्यायच्या आधी म्युझिक थांबलं होतं. ही ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकते. मी नाही हारणार या आपल्या खेळातून. 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. बरं ठीक आहे. हा फुंकर प्रेमाची. हा. फुंकर प्रेमाची. अरे बापरे. फुंकर प्रेमाची. कुकर कुकर प्रेमाची. पुन्हा एकदा. फुंकर प्रेमाची. पुन्हा कुकर ऐकू आलं की नाही तुम्हाला? काय बात. हा हरकत नाही, पण फुंकर हा कळलेलं आहे. खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ सांगतो काय आहे. प्रत्येक ताईसमोर डिश आहे. डिशमध्ये पीठ आहे. त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे आणि फुंकर मारत मारत, म्हणजे ते नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायचे. एकदा का ते नाणं दिसलं की ते नाणं असं दातात पकडायचंय आणि हात वरती करायचंय, म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. कळलं? अत्यंत सोपं आहे. तुमच्यापैकी 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे. हा काही प्रश्न चेहऱ्यावरती? एवढ्या प्रश्न चिन्हाचे भाव आहेत ना? हा नाही ना? नक्की या. आपापल्या डिश समोर या. तयार आहेत? रेडी? ओके, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हात वरती करायचा म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. व्हेरी गुड. मस्तच. हा शबाश. हा ओके व्हेरी गुड. हा 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 मस्तच. हा नाही नाही, लवकर लवकर आम्हाला खेळ संपवावा लागतो. हा लवकर. हा शबाश. व्हेरी गुड. हा हा. आणि आता फक्त समोर बघा. आणि निर्णय असा आहे, निर्णय आहे. ए बापरे, ए बापरे, मला बघितलं नाही मी. हा आता भाऊजी बघणार आहेत आता. हा पहिली ताई आहे जिने पहिल्यांदा हात वरती केला, ती आहे. हात वरती करा ताई. आणि दुसरी ताई आहे ही ताई. एकदा जोरदार आहे. हा 2 नंबर ताई. दोन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आधीच ठरवलं तर फायनल राऊंडला जाईल. काय म्हणते? काय बात आहे. अशा कॉन्फिडन्स पाहिजे. ताई तुझं नाव सांग बरं. वैशाली निकुम. आणि माहेर कुठलं? धुळे. आणि सासर? सासर नाशिक. सासर नाशिक. भाऊजी काय करतात? कंपनीत आहे. कंपनीमध्ये आहे. वा व्हेरी गुड. पण कसं वाटलं खेळ खेळून? ऍक्च्युली मला कधीपासून खूप इच्छा होती की आपण टीव्हीवर दिसावं. आज इथे अचानकपणे आले आणि समोर अच्छा दिसले. ओके हरकत नाही. थँक्यू. बरं तुझं नाव सांग बरं ताई. माझं नाव पुष्पा कांबळे आहे. ए माहेर कुठलं? माहेर माझं सोलापूर आहे. सासर देहरोड आहे. सासर देहरोड. हो. वा व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? मिलिटरी हेडक्वार्टर मध्ये. मिलिटरी. वा खूप छान. ताई कसं वाटलं खेळ खेळून? मजा आली? खूप छान वाटलं. मला वाटलं पण नव्हतं मी फायनलला पोहोचन. खरं असं
व्हेरी गुड. पण ताईला ह्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि होणार ना हुकमाची राणी? मग बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. मग या ताईने काय करायचं? आता खेळ काय तुम्हाला सांगतो. खेळाचं नाव आहे सुंदर माझा हार. तुमच्या समोर वेगळी फुलं आहेत. हा दुर्वांची जोडी आहे. धागा दिलेला आहे आणि या फुलांचा एक सुंदर हार बनवायचा आहे. ज्या ताईचा हार सुंदर असेल ती असणार आहे अर्थातच या खेळाची विजेती आणि होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. रेडी? वेळ सुरू होते. 1 2 3. 2 मिनिटात सुंदर हार बनवायचा आहे. शबाश. हा मस्त. असे हार वगैरे आपण बनवत असतो. तुम्ही नेहमीच बनवत असेल ना हार? बनवते पण गणपती सुईन. असतो? गणपती असतो? नाही, गणपती माझ्याकडे नाहीये. अच्छा. पण मला आवड आहे. आवड आहे. वा खूप छान. ताई तुझ्याकडे असतो गणपती? नाही. नाही. पण असं पुढे सणाला किंवा उत्सवाच्या वेळेस हार बीर बनवला आपण बनवतच असतो. ओके, म्हणजे सवय आहे. हा व्हेरी गुड. खूप छान. हा काय झालं? सुटून जाते ना, तसंच आहे ते. हा म्हणून तो सुई दिलेली नाहीये. हा आणि बघताय तुम्ही दोन्ही ताई इथे गुंतलेल्या आहेत. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पण आहे ना, तुम्ही पण आता ते आठवत असाल ना की आपण हार बनवणं, घरात गणपती बाप्पा असेलच तर ही सगळी काय म्हणतात ही सगळी तयारी आपल्या बाप्पासाठी ही आपण नेहमी करतच असतो. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. आणि आता बघूया कुठल्या ताईने हार सुंदर बनवलेला आहे. हार कुठून सुरू होते तुझं? कुठे कुठे? दोन्ही बाजूने कुठे नाही. पण हरासारखं झालंय. चांगला प्रयत्न आहे पण आता बघूया. गळ्यावर येणार ना, हे खाली जाणार पोटावर गणपतीच्या. ठीक आहे, तुमच्या मते हा सुंदर हार आहे, हरकत नाही, आपल्याला वाटतं असं वगैरे. पण आपण दुसऱ्या ताईचा पण हार बघूया. आणि ताई तुझा हार कुठून सुरू होतोय? इथून सुरू होते. 1 मिनिट बघू दे. आणि कुठे संपतोय? अच्छा इथे संपतोय. त्यातल्या त्यात हार बनवण्याचा चांगला प्रयत्न. पण आपण म्हणतो ना की त्यातल्या त्यात जो सुंदर हार आपण ज्याला म्हणू शकतो तर तुम्हाला आता तुम्हीच सांगा कोण आहे बरं, मला सांगा कुठली ताई. आणि निर्णयाची वेळ झालेली आहे. निर्णय असा आहे की ज्या ताईने सुंदर हार बनवलेला आहे तर ती ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. विजेती ताई आहे ही ताई. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई 16 सख्यांच्याकडून तुला ही भेट वस्तू. खूप खूप अभिनंदन तुझं. ताई कसं वाटलं? उपविजेती झालेली आहे तू. छान वाटलं. फायनल राऊंड पर्यंत आले म्हणजे छान. अच्छा, पण हार जो बनवलाय तो? मी हार बनवण्याचा छान प्रयत्न केला पण तो पडला. ठीक आहे, पण मी पूर्ण गोल हार बनवला. तो अर्धवट होता असं माझं म्हणणं आहे. त्यात पण सोडत नाही आपली बाजू. हा ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. आणि अर्थातच या खेळाची विजेती आणि हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पुष्पा कांबळे ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. मंडळी, गणेशोत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा होत असतात. तुम्हाला सांगतो, बरेचसे कलाकार त्यातूनच घडलेले आहेत. मी सुद्धा गणपतीत बऱ्याच कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो आणि माझी सुरुवात खरं तर तिथूनच झाली. आणि मला असं वाटतं की माझ्यावरती खरंच गणपती बाप्पाचा वरद असतंय आणि तो वरद असतं तुम्हा सगळ्यांवरती असावा अशी मी मनापासून प्रार्थना करतो. तेव्हा मंडळी, आजच्या भागात मी रजा घेतो आणि भेटूया उद्याच्या भागात तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.